लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार असेल किंवा त्यांचं लैंगिक शोषण किंवा खून, ही सगळी गंभीर प्रकरणं आहेत. कायद्याने या सगळ्या गुन्ह्यामध्ये कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे 20 वर्षापर्यंत पॉस्को ऍक्ट मध्ये 20 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि मृत्यूदंड सुद्धा त्या ठिकाणी लागू शकतो. आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये तर जन्मठेप आणि प्रसंगी तो किती क्रूर स्वरूपाचा आहे त्या पद्धतीनं त्याला मृत्यूदंड सुद्धा होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना ज्या पद्धतीनं घडतायत त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत, वेदना देणाऱ्या आहेत, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण ही नराधम विकृती ज्यावेळेस गुन्हेगाराच्या रूपातून त्या लहानग्या मुलींचे लचके तोडण्याचा प्रयत्न करते किंवा अश्लील चाळे, असभ्य वर्तन किंवा तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी जो काही अतिप्रसंग करण्याचा प्रकार हा कायद्याने जरी गुन्हा असला तरी हा माणुसकीला सुद्धा काळीमा फासणारी घटना आहे, हे विसरता कामा नये. नसरापूरची 2-3 वर्षाची लहान मुलगी जिच्यावर अतिप्रसंग झाला ती 14 वर्षाच्या आत काय 3-4 वर्षाचीच होती. तो नराधम 65 वर्षाचा होता, म्हणजे पॉस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच. 20 वर्षाची शिक्षा फ्रेम ठरलेलीच आहे, मृत्यूदंड सुद्धा ठरलेलाच आहे. 2012च्या या संशोधनात्मक ऍक्ट नुसार, पॉस्को नुसार त्याला आता आयुष्यभर सुट्टी मिळणार नाहीच आणि त्यानं तिचा जीव सुद्धा घेतलाय. म्हणजे खुनाचा सुद्धा त्यांनी गुन्हा त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यामुळं त्याला सुट्टी मिळणार नाही ही गोष्ट जरी तितकीच सत्य असली तरी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायला पुढे येणारी ही नराधम मंडळी इतकी वाईट आणि विकृत असू शकते, हे नसरापूरच्या या प्रकरणातून लक्षात आलं. आजी आजोबाकडं नसरापूरमध्ये गेलेली मुलगी तशी ती दाहेरीतली आपल्या आईच्या आईकडं मामाच्या गावाला ती गेलेली होती आणि तिच्या बरोबर तिथं बाहेर खेळताना हे सगळं प्रकरण घडलं. नसरापूरच काय, भोर तालुक्यात काय, संपूर्ण पुणे शहर आणि जिल्हा या गंभीर घटनेनं हळहळ व्यक्त करतोय. दक्षिण पुण्यातले हजारो पुणेकर ज्यावेळेस रात्री रस्त्यावर आले, जोपर्यंत त्या नराधमाला फाशी दिली जात नाही, कडक शिक्षा होत नाही, राज्य आणि केंद्र सरकार जोपर्यंत या गुन्ह्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही तोपर्यंत शांतच बसणार नाही, इतका कडक पवित्रा त्या लोकांनी घेतला. कारण ही पहिली घटना नाही, वारंवार अशा घटना घडतायत. याला कोण जबाबदार आहे? तुम्हाला एक गंभीर, त्या मुलीचा जीव गेल्यानंतर त्या लहानग्या मुलीचा बाप न्याय मागण्यासाठी ज्यावेळेस रस्त्यावर आंदोलन करत होता, पोलिसांनी त्याच्याच कॉलरला धरलं, फरफटत घेऊन गेले. म्हणजे त्या बापाने कुठलं दुःख सहन करायचं? पोलीस त्याची तमा बाळगत नव्हते की त्याची मुलगी गेली म्हणून. त्यांना फक्त 2-4 तासापासून ती जी ट्रॅफिक जाम झाली होती ती त्यांना सोडायची होती. पण या सगळ्या प्रकरणामधून त्या मुलीच्या बापांनी आज प्रतिक्रिया दिली. खरं तर ती प्रचंड धक्का देणारी आहे की जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळणार नाही, कुठल्याही राजकीय नेत्यांनी विनाकारण आमचं सांत्वन करायला आमच्या घरी येऊ नये. कारण ज्या त्या आरोपीला पकडलं, भीमराव कांबळे त्याचं नाव, 65 वर्षाचा आहे, नसरापूरचा, पोलिसांनी पकडलं आणि कोर्टात हजर केलं. त्यावेळेस तो म्हणला की विनाकारण मला या प्रकरणात अडकवलं जातंय. त्यांनी काय केलं, त्या लहानग्या मुलीला चॉकलेट देतो म्हणून घेऊन गेला, अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मारून टाकलं आणि तिथल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये तिथं जो शेणाचा ढिगारा असतो त्याच्या खाली लपवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि तो नराधम व्यक्ती म्हणतोय की
मला याच्यात अडकवलं जात आहे, अशांना फाशी मिळाली नाही पाहिजे तर काय पाहिजे अजून? पण ही पहिलीच घटना आहे का? याच्या अगोदर कित्येक घटना, रोज घटना घडत आहेत. आता तरी लहान मुलीवर 3-4 वर्षाच्या, कधी 7-8 वर्षाच्या, कधी 12-13-14 वर्षाच्या, कधी महिलांच्या बाबतीत, महाविद्यालयीन मुलींच्या बाबतीत, कंपनीवर काम करणाऱ्यांच्या बाबतीत वारंवार त्यांचं लैंगिक शोषणाच्या घटना घडतायत. महाराष्ट्र सक्तीनं कायदा राबवण्याचं तर सोडूनच द्या, महिला आरक्षण आणि नारी शक्ती वंदनाच्या गप्पा ह्या सगळ्या महिला अत्याचाराच्या प्रकरणात फेल ठरतात, हे मला या माध्यमातून सांगायचं. काय त्या आजी आजोबाला मनाला वाटत असेल की कशाला मी मुलगी इकडे आणली, नसती आणली तर ही दुर्घटना घडली नसती. हे वास्तव आहे. ज्यांचं बाळ गेलंय त्या आई वडिलांना वाटत असेल कशाला आपण आपली मुलगी तिकडे पाठवली. एकंदरीत लहान मुलींच्या अत्याचाराच्या किंवा कुठल्याही बलात्काराच्या इतर घटना जर पाहिल्या, आसपासच्या लोकांकडून, जवळच्या नात्यातल्या किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून, ओळखीच्या व्यक्तीकडूनच अशा घटना घडतात. न्याय कसा मागायचा आणि शिक्षा कशी मागायची किंवा या नराधमांना कशी शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टातून पॉस्को अंतर्गत या गोष्टी खरं तर सरकारने ठरवलं तर झाल्याच पाहिजेत आणि त्याला लगेच मृत्यूदंड झाला पाहिजे. पण याच्यानंतर असे गुन्हे घडणार नाहीत का, याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे. मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून या लॉ इन मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर एवढंच बोलायचंय. कायदा सगळ्यांसाठी आहे. गुन्हेगाराला सुद्धा त्या वकील मिळेल, तो सुद्धा त्याची बाजू मांडेल. खरं तर एकाही वकिलांनी तिथं उभं राहिलं नाही पाहिजे त्या गुन्हेगाराच्या बाजूनं. परंतु हे गुन्हे आता इथं थांबणार आहेत, कारण हा गंभीर स्वरूपाचा आहे, म्हणजे याची शिक्षा कडक आहे, आता होणार नाही असं जर कोणाला वाटत असेल तर सावधान. विकृतीला कधीच मरण नाही. मला एवढंच सूचना करायची, विनंती करायची की लहान मुलगी असो किंवा 14, 15, 16 वर्षाची असो किंवा महाविद्यालयीन कॉलेजला वगैरे जाणारे असो किंवा विवाहित स्त्रिया असो, महिला असो, त्या कुठं जातात, कुणासोबत जातात, त्या काय म्हणजे जिथं तिथं बाहेर कुठं जातात, वातावरण खरंच चांगलं आहे का, सुरक्षित आहे का, हे तपासणं आणि शोधणं गरजेचं आहे. कारण घटना घडल्यानंतर जागृत होण्यापेक्षा प्रत्येक आईनं, बापानं, भावानं, नवऱ्यानं, चुलत्यानं, ज्यांनी कुणी आहे पुरुष म्हणून त्यांनी कुठलीही स्त्री घरातली असो किंवा हिचं संरक्षण करण्यासाठीचा प्रयत्न झाला पाहिजे. पोलिसांनी अशा घटना घडल्या तर प्रकरण समजून घेऊन पाठीशी घातलं पाहिजे. जर या भीमा कांबळेला पहिल्याच प्रकरणात शिक्षा झाली असती तर ह्या लहानग्या लेकराचा जीव गेला नसता, हे मला सांगायचंय. कायदा कितीही सक्तीनं वापरू द्या, कशा पद्धतीच्या घटना घडतायत ते फार गंभीर आहे. एक कायद्याचे विद्यार्थी म्हणून किंवा सर्वसामान्य जनता म्हणून, एक पालक म्हणून तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे नक्की कळवा. पण या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. खरं तर त्याला जनतेच्या ताब्यात दिलं पाहिजे का, कोर्टानेच तात्काळ फाशी दिली पाहिजे का, भर चौकात त्याला शिक्षा झाली पाहिजे, याबद्दल माझ्या भावना तीव्र आहेत. तुमचं काय मत आहे नक्कीच कळवा आणि काळजी घ्या. धन्यवाद.